स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे। आजचा आपला रेल्वेचा जो आहे तो आपला 22वा ब्लॉग आहे। माझ्यासोबत जे आहेत मोकचे कबड्डीपटू अमित पवार हे आहेत आणि आम्ही सध्या हे बघू शकता इकडे स्लीपर आलेले आहेत आणि अमोल भाऊ राठोड। अमोल भाऊ, ही ट्रेन चालू झाल्यानंतर निश्चित आपल्याला ग्रामीण विभागातला काय फायदा होणार आहे? किती गावाला फायदा होणार आहे? आसपासचे जेवढेही गाव आहेत सगळ्याला फायदा होणार आहे, खास करून शेतकरी लोकांना फायदा होणार आहे। शेतकऱ्यांनो नमस्कार। सध्या आपण जे आहे गांधीनगर, हर्सूल आणि मोक या म्हणजे रेल्वे स्टेशनमध्ये आहे आणि इथं सध्या आपण पाहू शकतो की इलेक्ट्रिकचे जे खांब आहेत, जे पोल आपल्या या ठिकाणी बसणार आहेत, तर ते मित्रांनो त्याचं बेसमेंट हे तयार झालेलं आहे। मागे आपण इथे येऊन आता 25 दिवस झाले होते, त्यावेळेला याचं खोदकाम चालू होतं आणि या सगळ्या याच्यामध्ये आपण पाहतो की या म्हणजे हर्सूलच्या स्टेशनवर जे गांधीनगर या एरियामध्ये येतं, म्हणजे तिथली जमीन आहे आणि ज्या ठिकाणी आपण आता सध्या पाहू शकतो की स्लीपर पण आलेले आहे आणि इंजिनिअरिंग ज्या गाड्या आहे मित्रांनो त्याचंही आपल्याला माहीत येतं की ऑब्झर्वेशन हे चालूच असतं। आणि या सध्या परिस्थितीमध्ये या स्टेशनवर मित्रांनो स्लीपर आलेले आहेत। एक स्लीपर आपल्या इथं आलेले आहेत आणि दुसऱ्या स्लीपर आपण पाहतो की दिग्रजच्या स्टेशनवरती त्या पटऱ्या आलेल्या आहेत आणि स्लीपर ह्या वाईगोड इथे आलेल्या आहेत। तर या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपल्या परिसरामध्ये काम चालू झालं आहे का, तर हे निश्चितपणे आपल्याला कमेंट करून सांगा। सध्या आपण हर्सूलचं जे स्टेशन आहे, जे गांधीनगर या शेत शिवारामध्ये येतं, तर तिथे आपण बघू शकतो मित्रांनो ते जास्त दूर नाही आणि एकंदरीत जे पूर्ण काम आहे तर आपल्याला 5-5 मिनिटाला या ठिकाणी वेगवेगळ्या गाड्या आणि टँकर असेल, मोठ्या JCB असेल, त्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला हे काम चालू असलेलं दिसतं। 285 किलोमीटरच्या या टप्प्यामध्ये आपण आता इथे मित्रांनो ही दुसऱ्यांदा शूटिंग घेत आहे आणि ही शूटिंग घेत असताना हाकेच्या अंतरावर आपल्याला इथलं स्टेशन असताना दिसतं आणि स्लीपरचा जो स्टॉक आहे मित्रांनो माझ्या याही बाजूला तुम्ही बघू शकता आणि याच्या मागेही याच्या 4-5 लेन आहेत, म्हणजे हा 1-1.5 एकराचा जो परिसर आहे तो स्लीपर या ठिकाणी आलेले आहेत। ही झाली बाजू आणि याही इकडं आपण बघू शकतो स्लीपर मित्रांनो याही साईडला आपल्याला आलेले दिसतात। तर आजचा आपला हा 23वा ब्लॉग आहे आणि हा ब्लॉग आपण मित्रांनो बनवत असताना या स्टेशनचा नेमका काय फायदा होणार आहे। हे स्टेशन जे आहे दारवा आणि आपलं दिग्रस या 2 तालुक्यामधलं मित्रांनो हे स्टेशन आहे आणि हे ग्रामीण भागातलं स्टेशन असणार आहे। तर या स्टेशनमधून आता माझ्यासोबत अमित पवार आहे, जे कबड्डीचे प्लेयर होते। अमित भाऊ, तुमचं गाव इथून मोक आहे ना? 5 किलोमीटर। तर हे ट्रेन झाल्यानंतर तुम्हालाही फायदा होणार आहे? हो सर, बरोबर आहे ना? म्हणजे तिवरी असेल, आमला असेल, मोक असेल, यानंतर मग मित्रांनो इथून साखरा जास्तीत जास्त 4 किलोमीटरवर आहे आणि इथून जे मानोरा आहे समजा हर्सूल फाट्यावरून जे जातील गादेगाव वगैरे त्या सगळ्या परिसरातील लोकांना मित्रांनो ग्रामीण भागातील प्रवाशांना हे ग्रामीण भागातलं आपलं दिग्रज तालुक्यामधलं पहिलं स्टेशन आहे आणि समोर एक अंतर्गाव स्टेशन आहे। तर या सगळ्या कनेक्टिव्हिटीमध्ये ही ट्रेन मित्रांनो ज्या वेळेला चालू होईल तर निश्चितपणे ते शेतकरी असेल, त्यानंतर आपले व्यापारी असेल आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना म्हणजे आपल्याला आता कुठलाही माल न्यायचा असेल तर त्याचाही फायदा होईल आणि कबड्डी प्लेयरला पण फायदा होईल का याचा? समजा एखादी टुर्नामेंट लांब जाण्यासाठी गाडी भेटत नाही तर ट्रेननं जाऊ शकतो आणि आपली कनेक्टिव्हिटी मित्रांनो ह्या कनेक्टिव्हिटी आपण वाढवू शकतो। म्हणजे आपल्याला साऊथमध्ये जायचं आहे, त्यानंतर आपल्याला नांदेडला जायचं आहे, विदर्भ आणि मराठवाड्याला मित्रांनो जोडणारी ही आपली ट्रेन असणार आहे। आणि आता आपण तिथलंही एकदा स्टेशनवरचं काय काम चालू आहे ते मित्रांनो एकदा आता आपण बघूया। 17 मिनिटं पण जे आहे तर हर्सूल या रेल्वे स्टेशनवर आहे, जे दिग्रस म्हणजे येथील गांधीनगर या शेत शिवारामध्ये या परिसरामध्ये हे येतं आणि सध्या येथील आपण काम बघू शकतो की हे इलेक्ट्रिक पोलचं मित्रांनो याचं बेसमेंट आणि आता इथे इलेक्ट्रिक आपलं फिटिंग होणार आहे आणि या माझ्या दोन्ही साईडला आपण बघू शकतो की स्लीपर पण आलेलं आहे। माझ्यासोबत अमोल भाऊ आहेत मोकचे। त्यांचा माल जे आहे त्या जवळच्याच मार्केटमध्ये माल जातो त्यांचा, पण आता ट्रेनचा फायदा एवढा आहे की आपण कुठं पण माल घेऊन जाऊ शकतो। त्यांच्या कास्तकाराचा जेवढाही माल आहे काही बी पाकू शकतो, समजा शेतीमध्ये काही बी पिकू शकतो ना शेतकरी। अमोल भाऊ, तुमने मग एक प्रश्न विचारू आपने पोरा देवीचं वो दिग्रस शेती कनाचं दिग्रस स्टेशन रेवाडचं तो आयवाड से पोरागडेर जे भाविक भक्ताचं म्हणून काही फायदा आहे एक बात को गवर्नमेंट बारागामी कधी बी नांदेड समिती समिती वर्धा नागपूर जत्राई मनक्या आपने बारगामचं आजी साउथ इंडिया में तेलंगाना कर्नाटका उन्होंने जोड़े सार दोस्तों ये ट्रेन जिसं पोरागडेनं जोड़े सारू कनेक्टिविटी जोड़े सारू 1 नंबर ये ट्रेन बाद कनेक्टिविटी आपनो बढ़ जाए।